वेंगुर्ल्यातील वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेस एजन्सीच्या कारभाराविरोधात संतप्त ग्राहकांनी आज वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. घरपोच गॅस सेवा ठप्प, बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर न मिळणं, गॅस पाईप व रेग्युलेटरच्या नावाखाली सक्तीची वसुली आणि कर्मचाऱ्यांची अरेरावीची वागणूक या कारणांमुळे ग्राहक त्रस्त झाले होते. याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना यापूर्वीच सादर केले होते. निवेदनात अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्यानं त्यांची हेळसांड होत असल्याचा आणि सिलेंडर वाहतुकीत सुरक्षा नियम पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात दिलेल्या इशाऱ्यानुसार स्वातंत्र्यदिनी ग्राहकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शिरोड्यावरून आलो आहे. शिरोड्यामध्ये जो अगोदर गॅस एजन्सीचा जो डेपो चालू होता शिरोड्याला, तो कोणालाही कल्पना न देता त्यांनी बंद केला आहे. आणि त्यानंतर गॅस सिलेंडरसाठी आम्हाला 15 किलोमीटर वेंगुर्ल्याला यावं लागतं आणि पदरचे 500 रुपये खर्च करून. त्यामुळे शिरोड्यातले सर्व ग्राहक वैतागलेले आहेत गॅस एजन्सी. तर लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. एक 78 वर्षाचा ज्येष्ठ आहे. आम्ही जेव्हा तिकडे जातो, बुकिंग केलेलं असेल तरी आम्हाला त्या ठिकाणी नीट वागणूक आणि उत्तरं मिळत नाही. आम्हाला लगेच डिलिव्हरी मिळत नाही आणि डिलिव्हरी दिल्यानंतर तो सिलेंडर उचलून रिक्षात ठेवायचा, हे मला करावं लागलं. होम डिलिव्हरी यांची वेळेत येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी काय करायचं, हा सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना मोठा प्रश्न आहे. अशा रीतीने त्रास दिला जातो. जी गॅस एजन्सी आहे, वेंगुर्ला गॅस एजन्सी, त्याबद्दल सर्व नागरिकांच्या अनेक तक्रारी अनेक वर्ष चालू आहेत आणि ह्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या सॉल्व करायचा विषय राहिला बाजूलाच, अरेरावीची उत्तरं दिली जातात, उद्धट उत्तरं दिली जातात आणि एखाद्याने जर ऑनलाईन बुकिंग केलं तर ते ऑनलाईन बुकिंग रद्द केलं जातं आणि परत बुकिंग करा म्हणून सांगितलं जातं. त्याशिवाय घरपोच सेवा द्यायची सोय गव्हर्नमेंटने सोय करून दिलेली असताना घरपोच सेवा दिली जात नाही, कारण ड्रायव्हर नाही आहे. ड्रायव्हर नाही आपल्याकडे असं सांगितलं जातं. मागच्या वेळात सुद्धा जेव्हा आपला युद्ध सुरू झालं त्यावेळी सिलेंडरचा तुटवडा होता. त्यावेळी शासनाने सिलेंडर देऊन सुद्धा वेंगुर्ला शहरात 4-4 दिवस सिलेंडर इथे येऊन सुद्धा ते दिले गेले नाही. उत्तर एकच, माझ्याकडे कर्मचारी नाही, ड्रायव्हर नाही. या उपोषणानंतर वेंगुर्ला गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.